ऑनलाईन धाराशिव न्यूज चॅनलमध्ये तुमचे सर्वांचं स्वागत आहे। आजची महत्त्वाची बातमी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, ऑनलाईन धाराशिव न्यूज चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज आपण कळंब पंचायत समिती या ठिकाणी आंदोलनकर्ते यांच्याशी प्रतिक्रिया घेणार आहोत। नमस्कार, तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे। नेमकं आपण आंदोलनाची दिशा कधी ठरवली? आंदोलनाची दिशा गेल्या 6 महिन्यापासून ठरवलेली आहे। तसे पत्रव्यवहार दिले होते? पत्रव्यवहार दिलेले आहेत, सर्व पत्रव्यवहार माझ्यापाशी आहेत। आंदोलनाची दिशा एक वेळेस पाठीमाग आंदोलन आमचं ठरलं, परंतु आताचे बीडीओ आणि तत्कालीन बीडीओनी सांगितलं की आम्ही 15 दिवसात कारवाई करू, अद्याप कारवाई केलेली नाही। त्यामुळे ही आंदोलनाचा हत्यार आम्हाला उपसण्याची पाळी आलेली आहे। आता जर आमच्या मागण्या आंदोलनातील पहिली मागणी अशी आहे की भारतीय संविधानातील कलम 276 प्रमाणे ग्रामपंचायतला विविध कर वसूल करण्याचा अधिकार आहे। ते कर अद्याप काही लोकांनी वसूल केलेले नाहीत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी। त्यामुळे दलित, आदिवासी, भटकविमुक्त यांच्यावर 15% खर्च करण्यात येणारा तो खर्च करण्यात अद्याप आलेला नाही, म्हणून त्या गावचे सरपंच यांच्यावर 39(1) प्रमाणे कारवाई करण्यात यावी। त्या गावचे पंचायत अधिकारी यांच्यावरही कारवाई करण्यात यावी। दुसरी मागणी अशी आहे, ज्या ठिकाणी दलित, आदिवासी आणि पारधी समाज गावापासून 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावर राहत आहे, त्यांना पिण्याच्या पाण्याची व आरोग्याची अद्याप सोय झालेली नाही। त्या ठिकाणी जन्म मृत्यूची नोंद नाही, तरी तात्काळ याची कारवाई करून आवश्यक ती कारवाई करणं गरजेचं आहे। तिसरी मागणी आमची अशी आहे की ज्या लोकांनी गायरान जमिनीवर घर बांधलेली आहेत, त्याच ठिकाणी इंदिरा आवास आणि पंतप्रधान योजनेअंतर्गत त्या ठिकाणी या लोकांना घर बांधून देण्यात यावी। त्यांच्या नावावर त्या ठिकाणची जागा करावी आणि घर बांधून देऊन तिथं लाईटची, शाळेची, शिक्षणाची सोय करण्यात यावी। अशा विविध मागण्यासाठी पंचायत समिती कार्यालय कळंब, जिल्हा धाराशिव येथे आम्ही सत्याग्रह आंदोलन करीत आहोत। या ठिकाणी सकाळपासून अद्याप कोणताही अधिकारी आमच्याकडे फिरकालेला नाही, कोणता लोकप्रतिनिधी फिरकालेला नाही। आम्ही या ठिकाणी आंदोलनावर ठाम आहोत। आंदोलनाची दिशा गेल्या 6 महिन्यापासून ठरवलेली आहे। तसे पत्रव्यवहार दिले होते? पत्रव्यवहार दिलेले आहेत, सर्व पत्रव्यवहार माझ्यापाशी आहेत। आंदोलनाची दिशा एक वेळेस पाठीमाग आंदोलन आमचं ठरलं, परंतु आताचे बीडीओ आणि तत्कालीन बीडीओनी सांगितलं की आम्ही 15 दिवसात कारवाई करू, अद्याप कारवाई केलेली नाही। त्यामुळे ही आंदोलनाचा हत्यार आम्हाला उपसण्याची पाळी आलेली आहे। आता जर आमच्या मागण्या नाहीच मंजूर झाल्या तर बेमुदत आम्ही उपोषणाला बसणार आहोत। या ठिकाणी आता सत्याग्रह चालू आहे, सत्याग्रह बेमुदत आहे। हा सत्याग्रह 7 दिवसात असेल। हा सत्याग्रह मानवी हक्क अभियान, श्रमिक मानवाधिकार संघटनेच्या वतीनं या जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष माया शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती कार्यालयासमोर चालू आहे, असं आहे। मला सांगा सर, हे जे गाडगे आपण एकावर एक असे रचले, त्याचा नेमका उद्देश काय? हे जे समोर गाडगे रचलेले आहेत, आम्ही उद्देश असा सांगितला, या ठिकाणी समाज व्यवस्था निर्माण केलेली आहे। खालचं गाडगा आहे, त्या गाडग्याला नाव दिलंय जिल्हाधिकारी। वरचं गाडगा आहे, त्याला नाव दिलंय खासदार। त्याच्यावरचं गाडगा आहे, त्याला नाव दिलंय आमदार। त्याच्यावरचं गाडगा आहे, त्याला नाव दिलंय डेप्युटी कलेक्टर। त्याच्यावरचं गाडगा आहे, त्याला नाव दिलंय तहसीलदार। त्याच्यावरचं गाडगा आहे, त्याला नाव दिलंय गट विकास अधिकारी। त्याच्यावरचं दिलेलं गाडगा आहे ग्रामपंचायतचे विस्तार अधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकारी। त्याच्यावरचं गाडगा आहे सभापती आणि त्याच्यावरचं गाडगा आहे आम्ही सगळी गरीब गावकरी। ही अशी व्यवस्था आहे। जर आमचं नाही काम केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला पांढरा इळू काठी दिसत आहे।
ही काठीनं ही सगळी आमचं काम जर नाही झालं, बाबासाहेबाच्या घटनेनुसार कायद्यानुसार काम जर नाही झालं तर बाबासाहेबाच्या तिथं दणका तिथं ठेवलेला आहे, त्या दणक्यानं बाबासाहेबाच्या विचारानं ही फोडून आम्ही त्यांच्याकडून काम करून घेऊ. हा या पाठीमागचा हे रचलेली रघुल आहे. ह्या रघुलीचा आम्ही इथं उद्देश असा सांगतो. आज तुमच्या आंदोलनाचा पहिला दिवस आहे. प्रशासकीय यंत्रणेचे कोणते तालुका स्तरावरील कर्मचारी आले होते? मी या शासकीय यंत्रणेचा तीव्र शब्दात निषेध करतो. सकाळपासून या ठिकाणी महिला, दलित, आदिवासी आंदोलन करतात. एकही अधिकारी आम्हाला कोणी भेटायला आलेला नाही. साधं प्यायला पाणी सुद्धा कोणी दिलेलं नाही. निषेध करतो मी यांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, अण्णा भाऊ साठ्यांचा. यांची लायकी यांनी प्रशासनाने दाखवलेली आहे. साधं प्यायचं पाणी सुद्धा या लोकांनी आम्हाला दिलेलं नाही. आता 46चा पारा चालू आहे. या ठिकाणी पाठीमाग 2 माणसाला भुरळ येऊन लोक पडली, चक्कर येऊन पडली, तरी या ठिकाणी डॉक्टरची व्यवस्था केली नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली नाही आणि आमच्या मागण्याकडे तर दुर्लक्ष केलेलं आहे. या प्रकरणामध्ये जर काही अनुचित प्रकार घडला तर याची सर्वस्वी जबाबदारी कोणावर असेल? या प्रकरणामध्ये जर का या ठिकाणी महिलेला असो अगर पुरुष असो त्याला भुरळ आली, अगर चक्कर जर आली, अगर बरं वाईट जर काय झालं तर संपूर्ण जबाबदारी या प्रशासनाची, या पंचायत समितीची असेल. तिसरी अत्यंत महत्वाची गोष्ट, आम्ही उद्या पण आंदोलनाला इथे येणार आहेत. या आंदोलनाला स्थळी आमची या ठिकाणी असणारी लगोर आहे, या ठिकाणची कोपऱ्यात असणारी गाडग्याची आमची काय त्याला म्हणतात उतरंड आहे. जर उतरंडीतून कुणी हलवली तर आम्ही पोलीस स्टेशन मध्ये याची तक्रार देऊ आणि याचा गुन्हा नोंद आम्ही करू. इथला असणारं सामान कुणी जर हलवलं, जर कुणी काय केलं तर याची सुद्धा आम्ही रितसरपणाने तक्रार देऊ. त्याची व्यवस्था त्यांनी तात्काळ केली पाहिजे आणि सगळी जबाबदारी ही पंचायत समितीच्या प्रशासनाची असेल. प्रशासनाकडे होतो त्या मार्फत तुमच्या सुरक्षेसाठी काही इथं सुरक्षा यंत्रणा तैनात आहे? आमच्या सुरक्षा यंत्रणेसाठी त्यांनी पंचायत समितीने सांगितले, एकही पोलिसांना इथं यायचं नाही, कुणी यायचं नाही. या परिसरात कोणी पोलीस दिसत नाही. सगळे आजूबाजूला या पंचायत समितीचे गुंड फिरतात, आमच्याकडे नजरा ठेवतात, हसत जातात, आमची टवेलना करतात, आमची अवहेलना करतात. तरी याच्याकडं अजिबात कुणी पाहिलेलं नाही, दुर्लक्ष केलेलं आहे. आंदोलनाची पुढची दिशा कशी आहे? आंदोलनाची दिशा आम्ही काही दिवस इथं तीव्र आंदोलन सत्याग्रह करणार आहेत आणि लागलीच रस्ता रोको पण करणार आहेत. याच्या पुढं आमचं नाही काम झालं तर माननीय जिल्हाधिकारी किंवा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्या दालनामध्ये थाळीनाद आंदोलन आम्ही करणार आहेत. आंदोलनातील मागण्यामधील तुमची प्रमुख मागणी कोणती असणार? आंदोलनातली प्रमुख मागणी आमची अशी आहे की गायरान जमिनीवर ज्याही लोकांनी घरं बांधलेली आहेत त्याच ठिकाणी इंदिरा आवास आणि पंतप्रधान योजनेअंतर्गत त्याच ठिकाणी घरकुलं बांधून द्यायची, त्याच ठिकाणी शाळा करायची, त्याच ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करायची. ही नंबर 1 ची आमची मागणी आहे. दुसरी मागणी, भारतीय घटनेतील कलम 276 प्रमाणे जे महसूल वसूल केला जातो त्या वसुलाच्या 15% खर्च कुठलाच ग्रामपंचायतचा सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी ही खर्च करीत नाहीत. त्यामुळे दलिताची अवस्था आणि महिलांची अवस्था खूप बेकार झाली. तरी त्यांच्यावर चौकशी करून कलम 39(1) प्रमाणे कारवाई करून बडतर्फ करण्यात यावी अशी आमची मागणी आहे. आंदोलनाचा पहिला दिवस आहे. मला सांग, तुम्ही लोकप्रतिनिधींना याबाबत काही अवगत केलं होतं? लोकप्रतिनिधीला सर्वांना अवगत केलेला आहे. सर्व एकही माझ्या माहितीप्रमाणे लोकप्रतिनिधी राहिलेला नाही, त्यांना अवगत झालेला आहे. लोकप्रतिनिधी आता निवडून आलेले लोकप्रतिनिधी आमच्याकडे हसत जातात. अरे या लोकांनी मत केले तुम्हाला, हसत जातात, टिंगल टवाळी करून जातात. अशी लोकप्रतिनिधी आहेत तिथे. नाही, आम्ही या ठिकाणी आंदोलनावर ठाम आहोत. उद्या सकाळी आंदोलन करायचं का? हात वर करून सांगा. उद्या सकाळी येणार का आंदोलनाला? बेमुदत आंदोलनाला येणार का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
साठ्यांचा. आजच्या बातम्या इथेच संपतात. ऑनलाईन धाराशिव न्यूज पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया.